नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे झुणका। तर त्या अगोदर साहित्य सांगते। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, हे 2 छोटे बारीक चिरलेले कांदे घेतले, हे हळद आहे, जिरं, मोहरी, मीठ आणि हे हिंग पावडर आहे। यात मी 4 छोट्या बारीक चिरून मिरच्या घेतल्यात हिरव्या, कढीपत्ता आहे, लसूण आहे आणि हे आलं घेतले बारीक चिरून, म्हणजे ठेचून घेतले बारीक चिरून, आणि हे घेतले चण्याचं पीठ आणि हे फोडणीसाठी तेल। तर आता मी गॅस चालू करते। आता भांडं पण तापलंय। तर सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही, फक्त हे सुकं भाजून घ्यायचं। थोडं असं गोल्डन झालं ना का ते गॅस बंद करायचा। थोडं गोल्डन झालंय, आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते। तर हे असं मी प्लेटमध्ये काढून घेतलंय भाजून चण्याचं पीठ। आता याला फोडणी द्यायचे। तर भांडं पण तापलं, आता मी तेल टाकते। कढीपत्ता, आणि आलं, मोहरी टाकते थोडी, म्हणजे पाव चमचा पण नाही, त्यापेक्षा थोडी घ्यायची कमी, तेवढं जिरं, आणि हिंग टाकायचं, हिरव्या मिरच्या आणि बारीक केलेला कांदा। कांदा एकदम असा गुलाबी होईपर्यंत त्याला फ्राय करायचा तेलामध्ये। थोडी हळद टाकायची, हळद अगोदर टाकली तर असं कांदा लवकर फ्राय होतो। हळद टाकायची, एक छोटा पाव चमचा। कांदा पण चांगला गुलाबी फ्राय झालाय। आता याच्यामध्ये ते आपण भाजून घेतलेलं चण्याचं पीठ टाकायचं। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं।
2 छोटे ग्लास पाणी टाकणार आहे. तुम्हाला जेवढं पातळ लागेल तेवढं तुम्ही पाणी टाका. आता हे पूर्ण असे गट्टे मोडेपर्यंत याला ढवळत बसावं लागेल. पूर्ण गट्ट्याचे मोडून घ्यायचे, एकदम असं मऊ करायचं. माझे पूर्ण गट्टे आता फुटून झालेत, एकदम मऊ झाले. आता याच्यामध्ये टाकते मीठ. चवीप्रमाणे टाका, जेवढी तुमच्या झुणक्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे. आणि टाकते कोथिंबीर. त्याला कारण चण्याचं पीठ आपण भाजूनच घेतले त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही. 1-2 मिनिटासाठी याला मी असंच गॅसवरती ठेवून देणार आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं, गॅस बारीक ठेवून. बघूया आपण. आपला झुणका तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. आपला झुणका तयार आहे, तर तुम्ही नक्की करून बघा आणि बनवून झाल्यावरती तो कसा झाला आहे तेही मला कमेंटद्वारा कळवा. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.